हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला। गव्हाचं पीक आडवं झालं असून फळबागांचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यानं हजेरी लावलेली आहे। पावसामुळे मक्याचं पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाले। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसरात अवकाळी पावसानं जोरदार तडाखा बसला। या पावसामुळे गहू, कांदा, डाळिंब यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं। काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सोयगाव, जरंडी, बहुलखेडा, निंबाईती आणि फरदापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून 5 एप्रिलपर्यंत तब्बल 18 दिवस बंद राहणार आहे। बाजार समिती बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी खासगी बाजारपेठेचा आधार घ्यावा लागणार आहे। मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातल्या नेकनूर, मांजरसुंभा परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलं। या पावसामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी साचल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला। तर अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे।